नमस्कार काकू. नमस्कार. तुमचं नाव काय? माझं नाव सारिका करड. कुठून आलात तुम्ही? मी कुर्ल्याहून आले. कुर्ल्यावरून. ओके. तो सो तुम्ही GW खामकर मसाल्याला नेहमी येता? हो, आम्ही म्हणजे लास्ट इयर पासून येते ऍक्च्युली. आधी यायचो पण दुसरीकडे एक दोन ठिकाणी केला होता. पण लास्ट इयर इकडे केल्यामुळे यावर्षी परत इकडे झालो आम्ही. तुम्हाला GW खामकर मसाल्याबद्दल कसं माहिती पडलं? आम्ही नॉर्मली इकडे लालबागला नेहमीच येतो मसाला करायला. तर ऑन द वे म्हणजे दुकानं आम्ही सगळीकडे रिझनेबल कॉस्ट आणि सगळीकडे चौकशी केल्यानंतर आम्हाला इकडे रिझनेबल वाटलं. आणि मग लास्ट इयर आम्ही केल्यानंतर चव आणि हे पण अप्रतिम होती, म्हणून मग यावर्षी आम्ही परत इकडे झालो. ओके. सो चवीबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय? म्हणजे इतर मसाले आणि या GW खामकर मसाल्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवला? फरक मेन म्हणजे एक तर कलर छान येतो भाजीला, आणि दुसरं म्हणजे एक काही मसाले खाल्ल्यानंतर पोटात जळजळ वगैरे होणं असे प्रकार होतात. तर यांच्या बाबतीत आम्हाला तसा अनुभव नाही आला. चव आणि कलर हे दोन्ही पण छान अगदी. GW खामकर मसाल्यामुळे तुम्हाला काहीही त्रास झालेला नाही आहे. कुठला मसाला बनवायला आलाय तुम्ही? आम्ही ऍक्च्युली मालवणी मसाला बनवलाय. हो हो. मालवणी मसाल्यापासून कुठली कुठली भाजी काय काय बनवता? सगळ्याच म्हणजे आपल्या मसाल्याचे जे आपण नॉनव्हेज व्हेज जे मसाले घालून बनवतो त्या सगळ्याच भाज्या ह्यानी आपण करू शकतो. इथे आल्यानंतर तुम्हाला म्हणजे इथे आल्यानंतर कशी यांची सोय कशी वाटली? हो, ह्यांची सोय पण चांगली असते. म्हणजे बसायला वगैरे प्रॉपर देतात आणि चहा वगैरे विचारतात. आणि ज्यावेळेस आपण ऑर्डर देतो त्यावेळेस ते जे दादा असतात ते पण अगदी म्हणजे आपुलकीने अगदी घरच्यासारखं फिलिंग ते करवतात.